आज आपण टॉपची फिटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत, एकदम स्टेप बाय स्टेप। आणि अंगावरचे माप घेतलेले आहेत आणि ते माप आपण कसे टाकायचे आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही आहे स्लीप आतली आणि हा आहे टॉप। आजकाल ह्याची खूप फॅशन आहे, तर तुमच्याकडे पण येत असतील ही फिटिंगसाठी, तर फिटिंग नेमकी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। अगोदर आपण स्लीपची फिटिंग करूया आणि आपण माप कशी घेतलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते। तर हे आहे, आता आपलं छाती आहे 32 इंच, छाती आहे 32 इंच। आपण त्याच्यामध्ये 4 ॲड करायचे म्हणजेच आपली 9 म्हणजे 36 इंच होणार आहे। 9 वर आपण ही खूण करून घ्यायची। आता कंबर आहे 14 वर कंबर ठेवायची आपल्याला। पंचवीस इंच आणि 25 अधिक 4 म्हणजे 29 इंच। आता 29 चा आपण 2 भाग करायचे, 4 भाग करायचे 29 चे, म्हणजे आपल्याला परफेक्ट अशी आपली फिटिंग येणार आहे। तर 29 चा चौथा भाग आपण काढणार आहोत, तर आपल्याला आलेला आहे 7.25 इंच। तर इथं आपण हे 7.25 ठेवून द्यायचंय करेक्ट। आता आपलं सीट घेर आलेला आहे 34 इंच। 34 मध्ये आपण 4 इंच ॲड करायचे, नाही तर आलेल्या मापामध्ये आपण 34 च्या निम्म करायचं आणि त्यामध्ये 1 ॲड करायचे, म्हणजे तेवढंच बरोबर येतं। 34 आणि 4 38। तर असं आपण ही फिटिंग अशी परफेक्ट फिटिंग आपण ही करणार आहे। तुमच्याकडे जरी ही आपली झाली परफेक्ट फिटिंग। आपण याला थोडंसं कट देऊन घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेस ती परफेक्ट होती। तर इथं आपला आहे कंबर, हे आहे सीट घेर आणि हे आहे मुंढा। या पद्धतीने आपण आता इथं आपण हात ठेवायचा आहे आणि हे एक अशी खूण करून घ्यायची खाली। इथं आपला हात ठेवायचा आणि एक खूण करून घ्यायची, इथं हात ठेवायचा खालची खूण करून घ्यायची, म्हणजे परफेक्ट आपली ही अशी आपली फिटिंग येणार आहे, परफेक्ट एकदम सोपी पद्धत। चला तर करून घेऊया। पाहू शकता आणि परफेक्ट अशी ही फिटिंग आपली तयार होणार आहे। परत डबल शिलाई मारून घेऊया। कारण बऱ्याच जणांकडे मशीन असतात घरी, पण फिटिंग कशी करायची ते समजत नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण हे रेडीमेडचं स्लीप आहे, पाहू शकता एकच टीप। खाली पण हे परफेक्ट असं केलेलं नाहीये, तर आपण हे व्यवस्थित असं करून घेणार आहोत।
तर हे मी कट करून टाकते. तर हा चॉक कसा मारायचा आपण पाहू शकता. हा आहे हा चॉक आपण कसा शिवून घ्यायचा पाहू शकता. एकदम परफेक्ट. हे एक बार आणि ही 2 बार अशी ही डबल टिप करून घ्यायची आहे. म्हणजे जी आपण हे शिलाई करतो ती एकदम परफेक्ट येते आणि काठेवरून घ्यायची शिलाई, म्हणजे व्यवस्थित असं वाकडं तिकडं जात नाही. पाहू शकता एकदम करेक्ट अशी आपण याची फिटिंग केलेली आहे. हे एकदम एक बार दुमडायचं आणि हे परत दुसऱ्यांदा म्हणजे अशी आपली परफेक्ट अशी आपण ही फिटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता करेक्ट. आता आपण वर सुद्धा थोडंसं मारणार आहोत, कारण इथं हा जो भाग आहे हा मोंढा खूप मोठा झालेला आहे. तर आपण थोडंसं इथं पण आता या साईडला जेवढंच मारलेलं आहे तेवढंच आपण या साईडला जोडून घेणार आहोत. अशी ही स्लीपची आपण परफेक्ट अशी फिटिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता
32 साईजसाठी आपण ही फिटिंग केलेली आहे, एकदम परफेक्ट। तर आपण आता या टॉपची करून घेणार आहोत फिटिंग। आता याला सगळे हे काचा लावलेले आहेत, आपण याची फिटिंग पाहूया कशी होणार आहे ती। आता आपण हे अगोदर सुईचं करून घेऊ उलट। 32 साईज आपण 9 खूण करून घेतलेली आहे आणि कंबर मोजूया 14 वर। 7.25 वर आपली फिटिंग येणार आहे आणि इथं मात्र आपल्याला फिटिंग करता येणार नाही, कारण इथं डिझाइन आहे। डिझाइन असल्यामुळे आपण हे कट सुद्धा करू शकत नाही, तर अशी ही तिरकस अशी आपली फिटिंग येणार आहे। परत इथं खूण करून घ्यायची। तर आपली या प्रकारे फिटिंग येणार आहे आणि इथं आहेत काचा, तर आपण काच हे काढून घेणार आहोत। कारण नंतर परत आपल्याकडे ग्लो आहे ते लावून टाकायची। कारण मशीन खाली जर काच आली तर पूर्ण मशीनची सेटिंग खराब होती, त्यासाठी आपण हे काढून टाकायचं आहे। तर ही झाली फिटिंग। या साइडनी पण अशाच प्रकारे इथे सुद्धा काच आलेले आहे, ते आपण काढून घेणार आहोत।
तर ही होती फिटिंग करण्याची पद्धत एकदम व्यवस्थित अशी। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। असेच व्हिडिओ पाहत राहा। पाहू शकता एकदम परफेक्ट अशी फिटिंग आपली तयार झालेली आहे। आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच हा आहे की प्रत्येकाच्या घरी आजकाल मशीन आहेत, पण कसं फिटिंग करायची ते समजत नाही, तर हे व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता। असा हा व्हिडिओ आहे परफेक्ट। ही आपली फिटिंग तयार झालेली आहे। 32 साईजची ही फिटिंग होती, व्यवस्थित अशी आपण फिटिंग केलेली आहे।